नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आलेलो आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्यातील कडेगाव या ठिकाणी दिनांक 28 मे रोजी कडेगाव अमरापूर फाटीवरती भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होणार आहे आणि या मैदानाचे आयोजक संग्रामसिंह देशमुख भाऊ यांच्या घरी आलेलो आहे। मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, त्याचबरोबर या मैदानाचं नियम अटी स्वरूप कसं आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्ते दादा। आपलं नाव? मी विश्वतेज संग्राम देशमुख, मी राहणार कडेपूरचा आणि आपण सर्व आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या आमंत्रण देण्यासाठी व बैलगाडा शर्यत असेल, बैल असेल यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी उपस्थित राहिलात। काय सांगाल, मैदान किती तारखेला आहे आणि कुठं आहे मैदान? मैदान आपलं आहे 28 तारखेला अमरापूर तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे। आणि कशानिमित्त आहे त्याच्याविषयी माहिती द्या दादा। हे मैदान आमच्या सर्व टीमनी आदरणीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे। हे मैदानाचं पर्व दुसरं आहे। मागच्या वर्षी मैदान एकदम जोरात झालेलं होतं, चोख मैदान झालं, त्यामुळे बैलगाडा क्षेत्रातही या मैदानाचं नाव चांगलं आहे। संग्राम केसरी अशा नावाचं हे मैदान घेतलेलं आहे। मागच्या वर्षीही जवळपास 250 गाड्या इथं आल्या होत्या, मैदान मोठ्या प्रमाणात झालं होतं। मैदान घेण्यामागचा उद्देश काय आहे? हे मैदान मुळात घेण्यामागचा उद्देश असा आहे की आम्ही सगळे असू, म्हणजे माझ्यासोबत काम करणारी आमची टीम असू किंवा आदरणीय भाऊही असू, ह्यांना आधीपासूनच बैलांचा नाद आपण म्हणू शकतो ते चांगल्या प्रमाणात आहे। आता आम्ही इथं बैलं पाळलेली आहेत आणि बैलगाडा शर्यत हे जवळपास कुठल्याही यात्रेनिमित्त असो आम्ही लहानपणीपासून एकमेकासोबत जाऊन बघत होतो। त्यामुळं भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीची एक स्पर्धा भरवण्याचा हा प्रयत्न आहे। आता हे मैदान किती तारखेला आणि कुठं होणार आहे एक्झॅक्ट? हे मैदान होणार आहे 28 तारखेला 28 मे रोजी अमरापूर तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे। तर आपण सर्व बैलप्रेमी व बैलगाडा शर्यत प्रेमींनी ताकदीने उपस्थित राहून सहभाग घ्यावा आणि हे मैदान चांगल्या स्तरावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, तर त्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। भाऊंच्या विषयी काय सांगाल? आता भाऊंच्या विषयी सांगायचं झालं तर तसं ते माझे वडीलच, त्यामुळं माझा दृष्टिकोन वेगळा असला तरी त्यांच्यासोबत काम करत असताना थोडक्यात गोष्टी सांगायच्या झाल्या तर जनतेशी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवणारे एक व्यक्ती। आता आम्ही सगळी विश्वसंग्राम फाउंडेशनच्या मार्फतनं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे। तरुणांच्यात मिळून मिसळून त्यांच्या अडीअडचणी असतील किंवा त्यांना लागेल ती मदत ताकद देण्याचा प्रयत्न ते करतात। मागील काळात त्यांनी जिल्हा परिषदचं अध्यक्षपदी भोगवलेलं आहे, तेव्हाही जिल्हा परिषदी राज्यात नव्हे तर देशात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवलेली। आम्हाला त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना ह्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटतो। एक आयोजक या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? तसं आयोजक म्हणून आता सचिन दादा असतील, वैभव दादा असतील, अजित मोहिते पैलवान असतील, हे सगळे खरं तर म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि क्षेत्रातही मोठे आहेत। मी मागच्या वर्षीचं मैदान असेल किंवा ह्या वर्षीचं आत्ताशी ह्या क्षेत्रात सहभागी झालेलो आहे। बैलांची आवड असणं आणि बैलगाडी शर्यतचं मैदान भरवणं ह्यातला फरक आपल्या सगळ्या व्ह्युअर्सलाही माहितीच असेल। त्यामुळं आम्ही सगळ्यांना आव्हान एवढं करतो की आपण इथं उपस्थित राहावं। आम्ही आमच्या क्षेत्रात एक मोठ्या प्रमाणाचं मैदान हे वर्षोनवर्ष करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचंच हे पर्व दुसरं आहे आणि आम्हाला आमच्या भागात आता आम्ही बघितलं तर बरीचशी माझ्या वयाची मुलं असतील किंवा आमच्यासोबत काम करणारी मुलं असतील, ही फारसं प्रेफरन्स शहरी भागाला देतात। बैलं पाळणं असेल किंवा स्वतःच्या घरात 2 बैलं चांगली असली पाहिजे, त्याला एक बैलगाडी चांगली असली पाहिजे, छकडा चांगला असला पाहिजे, हे जी आवड जी आधी काळात बघायला मिळायची
ती आता फार कमी प्रमाणात बघायला मिळते. त्यामुळे हे आमचं एक दृष्टिकोनातनं आम्ही करतोय की बैलांची आवड परत आमच्या तरुणाईत निर्माण व्हावी. तर ह्यातनं आमच्या सगळ्यांचा आणि भाऊंचा उद्देश असा आहे की गोवंश संवर्धन करणं, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणं आणि मुळात हा जो मोठ्या प्रमाणात नाद माणसांच्यात आहे हा टिकवणं आणि जे नवीन ह्यात जुडत आहेत त्यात हा जागृतपणे आणणं हा ह्यातला उद्देश आहे. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? मी रोहित पाटील, भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आणि विश्वसंग्राम फाउंडेशनचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. बरं, काय सांगाल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य असं मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यांच्याविषयी काय सांगाल? टेंबू योजनेचे जनक आमचे दैवत आदरणीय संपतराव अण्णा देशमुख, जे हा जो पलूस कडेगाव असेल, कडेगाव विशेषतः कडेगाव तालुकासुद्धा जो काय आज सुजलाम सुफलाम दिसतो आहे त्याचं सगळं श्रेय कुणाला जातं तर संपतराव अण्णांना जातं. ज्या व्यक्तिमत्वानं मंत्रिपदाला लात मारून, म्हणजे राजकारणात बघायला गेलं तर सगळी मंत्रिपदासाठी स्वतःचं सेटिंग लावत असते, पण स्वतः त्यावेळी युती सरकारनं अण्णांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला कुठलं खातं पाहिजे विचारलं गेलं होतं तरीसुद्धा अण्णांनी ती लाथाडून लावलं आणि महाराष्ट्रातला एकमेव नेता असा निर्माण झाला की ज्या नेत्यानं सांगितलं की मला मंत्रिपद नको, पण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं. माझा दुष्काळी जो भाग आहे, निम्मा सांगली जिल्हा दुष्काळग्रस्त होता, तो सगळा दुष्काळ माझ्या मतदारसंघातला आणि जिल्ह्यातला हटला पाहिजे. आणि त्या मतदारसंघाच्या दुष्काळाच्या ह्याच्यासाठी पाण्याची मागणी केली मंत्रिपदावरती लात मारून. असंही नेतृत्व ज्यांचा वारसा आज आमचे नेते आदरणीय संग्रामभाऊ चालवत आहेत. भाऊंच्याबद्दल बोलायचं झालं तर भाऊंचं कार्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्यावेळी भाऊ झाले, पंचायत समितीपासून राजकीय जीवनाची सुरुवात केली भाऊंनी, आणि ज्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळी राज्यात 1 नंबरची जिल्हा परिषद भाऊंनी त्यांच्या कार्यकाळात आणली. म्हणजे पहिला नंबर राज्यातला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून भाऊंना मिळाला. एवढं चांगलं काम, प्रशासकीय काम भाऊंनी करून दाखवलं. भाऊंनी आज भाऊंच्याकडं भारतीय जनता पार्टीची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टीचा एक पलूस कडेगावचा प्रमुख चेहरा म्हणून भाऊंना बघितलं जातं. 2024च्या दृष्टीनं आज निवडणुकीचं सुद्धा लोकसभेचं जी जबाबदारी भाऊंच्यावरती बऱ्याच विभागातल्या परवा शेवटचा टप्पा ज्यावेळी 5वा झाला तो उज्ज्वल निकम साहेबांच्या मतदारसंघातले निवडणूक निरीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी भाऊंच्याकडं दिली गेली होती. ही फडणवीस साहेबांचा असेल, भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेते मंडळींचा आज भाऊंच्यावरती कामामुळं फार मोठा विश्वास भाऊंच्यावरती निर्माण झालेला आहे. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त 28 तारखेला संग्राम केसरीचा किताबाचा स्पर्धा, बैलगाडी शर्यत फार मोठी स्पर्धा इथं आयोजित केली गेलेली आहे. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त संग्राम केसरी कुस्ती किताबाचा सुद्धा स्पर्धा पार पडली. त्याही कुस्ती किताबाची स्पर्धा एवढी मोठी झाली, लोकांनी त्याचा लाभ घेतला. तसाच ही सुद्धा स्पर्धा आणि इथली स्पर्धा पार पडत असताना विशेषतः त्याला पूर्ण नियमातून कुठंही ती चुकीच्या पद्धतीनं पार्सलिटी अजिबात होत नसते. मागच्या वर्षीसुद्धा स्पर्धा बैलगाडीची पार पडली होती, आताही ही स्पर्धा मोठ्या स्वरूपात पार पडते. तर तीसुद्धा निपक्षपातीपणे कुठंही त्याला कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं गालबोट न लागता ही स्पर्धा पार पडणार आहे. तर सर्व लोकांनी कुस्ती आपले बैलगाडी शर्यत शौकीनांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? मी सचिन जगताप, संचालक विश्वसंग्राम फाउंडेशन. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? किती तारखेला आणि मैदान कशानिमित्त आहे? मैदान आमचं 28 मेला अमरापूर फाटी अमरापूर फेमस आहे. बरीचशीच मैदानं त्या फाटीवरती झालेली आहेत. तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आणि कशानिमित्त आहे? हे आमचे नेते, म्हणजे आम्ही ज्यांना थोडक्यात देव मानतो, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे. बरं, आणि आता मैदानाचं स्वरूप काय? ओपन आहे, आदत आहे, दुसरं आहे? हे मैदान ओपनचं आहे. बक्षिसाचं स्वरूप काय सांगा, पहिलं ते शेवटपर्यंत? पहिलं बक्षीस 2,555,000, दुसरं बक्षीस 1,50,555, तिसरं बक्षीस 1,05,55, चौथं बक्षीस 75
1555, 5वं बक्षीस 50,555, 6वं बक्षीस 25,555 आणि 7वं बक्षीस 11,555. त्या बक्षीस विजेत्यांना अजून काय दिलं जाणार आहे दुसरं? बक्षीस विजेत्यांना आम्ही सिस्टम अशी केली आहे की डबल ढाल दिलेलं आहे. कारण ढालीमुळं काय होतं की पैरे असतात, ह्याचा बैल एक त्याचा बैल एक, आणि ढालीत नंतर प्रॉब्लेम येतो. प्रत्येकाला 2 ढाली दिले. आणि क्वार्टर फायनलला जी सेकंड नंबरला गाडी उतरणार आहे त्यांचा सेपरेट फायनल घेतला जाईल. मग त्यावेळी त्याची बक्षीस आम्ही ठरवीन तिथं मैदानावरती. गट विजेत्यांना कसं स्वरूप असणार आहे? गट विजेत्यांना प्रत्येक गट विजेत्याला ट्रॉफी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे. हां, ऑनलाईन नोंदणीसाठी 1500 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे. ऑनलाईन नोंदणी 27 तारखेच्या संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आहे, 1500 रुपये. आणि मैदानावरती तुम्ही आल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंतच नोंदणी चालणार आहे. 2000 रुपये प्रवेश फी आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? सोमवारी परवाना आपल्या हातात भेटेल. ऑनलाईन माध्यमातून आम्ही तो जाहीर करू. एक आयोजक, त्याचबरोबर तुम्ही फाउंडेशनचे सदस्य आहात, त्याचबरोबर एक बैलगाडी प्रेमी आहात. तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान कराल? आव्हान हेच करीन की आता मैदानं तुम्ही बघतायच, ग्रुपवरती बऱ्याच म्हणजे चर्चा, मी बी त्या ग्रुपवरती आहेच की बाबा हे आदत दुस्सा वगैरे हे चालू आहे, ओपनची मैदानं कुठेतरी थांबायला लागलेत. म्हणून आम्ही मागच्या वर्षी पर्व पहिलं झालेलं, हे पर्व दुसरं आहे आमचं ओपनचं मैदान. मागच्या वेळी 200-250 गाड्या आलेल्या, ह्यावेळी बी भरपूर साऱ्या गाड्या येतील. आम्हाला बैलगाडी शौकीन सहकार्य करतील, बैल मालक सहकार्य करतील. परत अखिल महाराष्ट्र बैलगाडी संघटना, आपले पैलवान, त्यांना मी सांगितलं की तुम्ही या, तिथं तुमचा मान सन्मान सत्कार करण्यात येणार आहे. आणि मैदान एकदम पारदर्शक होणार. मागच्या वेळी संग्राम केसरी मैदान म्हणजे लोकांनी बघितलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं गालबोट मैदानाला लागलं असं कुठलीच गोष्ट आम्ही करत नाही. एकदम स्वच्छ आणि पारदर्शक मैदान पाहायला मिळेल. हो, 100% स्वच्छ आणि पारदर्शक मैदान पाहायला भेटेल. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? मी पैलवान अजित मोहिते, विश्वसंग्राम फाउंडेशन. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आहे? मैदान हे आमचे मालक संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. बरं, आता मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे? हे मैदान अमरापूरमध्ये होणार आहे. आणि आता आपण वळूयात मैदानाकडं. मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत दादा? मैदानामध्ये एकूण 9 फाटे आहेत. बरं, आणि फाट्यांचा पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे? फाट्यांचा पल्ला 1000 फूट ठेवणार त्याला. बरं, आणि पुढे फाटीच्या आतमधलं अंतर किती आहे? 14 फूट. 14 फूट आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? 5 गट. त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर किती फूट जागा आहे थांबण्यासाठी? 700-800 फूट आहे. हां, आणि या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला असं काय आहे का? नाही, काय नाही. एक आयोजक, त्याचबरोबर संग्रामसिंह फाउंडेशनचे तुम्ही सदस्य आहात, या नात्यानं तुम्ही तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल दादा? हे संग्राम केसरी हे पर्व दुसरं आहे. पहिलं पर्व सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. किती ॲक्युरेटपणा, किती म्हणजे व्यवस्थित एकदम मैदान रितसर किती पार पाडलं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्याच तोलामोलात हे मैदान होणार. कुठलाही निर्णय, कुठलाही वादविवाद कुठलाही होणार नाही. आणि ॲक्युरेट निर्णय हा ॲक्युरेटच राहणार कुठला पण. या मैदानावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं संपूर्ण नियंत्रण असणार आहे का? हां, हे सगळं नियंत्रण असताना हे विलासराव देशमुखांनी आम्हाला कॉन्टॅक्ट चालू आहेत. आमच्या संघटनेबरोबर सारखा रोज फोन चालू आहे. कुठल्या पद्धतीत घेऊ दे, कसा घेऊ दे, काय काय करू द्या, ही सारखं आमचं त्यांच्यावर चर्चा चालू आहे. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? मी वैभव कदम, संचालक विश्वसंग्राम फाउंडेशन, पलूस कडेगाव. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आहे आणि कुठे आहे? आमचे नेते माननीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आम्ही ओपन मैदान आयोजित केलं आहे. आणि किती तारखेला आहे? 28 मे रोजी अमरापूर फाटीवर हे मैदान आयोजित केलेलं आहे. चालते दादा, आता आपण वळूयात मैदानाच्या नियम अटींकडे. दादा, या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो बैलाचा अवयव पुढं दिसेल त्या अवयवावर आपण निर्णय देणार आहोत. त्याचबरोबर गटाला, सेमीला किंवा फायनलला एखाद्या चालकाने विजेत्या बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, 100% ती गाडी बाद केली जाईल. बैलाला दुखापत होईल अशी कुठली जर घटना कमिटीच्या निदर्शनास आली तर ती गाडी बाद केली जाणार आहे. त्याचबरोबर दादा,
फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर त्या गाडीबाबत काय निर्णय घेतला जाईल? एखाद्या जर फायनलला बैलगाडीचा चावा घेतला तर जे आपली बैलगाडी संघटना आहे आणि कमिटीनं जो योग्य निर्णय घेईल तो निर्णय तिथे करण्यात येईल. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जाणार आहेत? एका वेळी 5 गट खाली जाणार आहेत. त्यांना टाईम लिमिट किती असणार आहे? 7 मिनिटाचं टाईम लिमिट आपण ठेवलं आहे. बजर सिस्टीम ठेवल्या. जर त्यावेळी गाडी जर आली नाही तर ती गाडी बाद केली जाणार आहे. बरं. त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून धनोडे बापू आणि तोंडोलीचे सलीम मोलानी म्हणून 2 झेंडा पंच आपण आयोजित केलेले आहेत. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली? हो, पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर खाली लाईव्ह कॅमेरा असणार आहे? हो, खाली लाईव्ह कॅमेराचं पण नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर पुढे निकाल रेषेवरती किती कॅमेरे असणार आहेत? निकाल रेषेवरती 2 कॅमेरे आहेत. या मैदानाचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? या मैदानाचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्ह पवन जाधव यांच्याकडे आहे. यादव. हां. त्याचबरोबर त्यांना इंटरनेटची सुविधा देण्यात आली आहे का? हो, इंटरनेटची सुविधा आम्ही पुरवणार आहे. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचन महाराष्ट्राचा बुलंद आवाज पेडगावचे सुनील मोरे साहेब, त्यानंतर त्यांच्या जोडीला किरण भिसे आणि आमचे मित्र पप्पू शेठ वांगी हे करणार आहेत. हे करणार. आता गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निकाल येईल? गटाला जर समान गाड्या उतरल्या तर त्या गाड्या डबल परत पळवण्यात येतील. त्याचबरोबर सेमीफायनलला कसं असेल? सेमीफायनलला पण जर गाड्या समान उतरल्या, मालकांचं संगनमत झालं किंवा गाड्या डबलच पळवण्यात येतील. बरोबर. लॉबी टचचा कसा निर्णय असणार दादा? लॉबी टचचा निर्णय असा आहे की लॉबी टच झालं तर गाडीला निकाल देण्यात येणार आहे. जर आपल्या छकड्याचा किंवा बैलाचा अवयव दुसऱ्या फाटीत गेला तर ती गाडी बाद करण्यात येणार आहे. बरं. त्याचबरोबर या मैदानावरती संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नियंत्रण असणार आहे का? संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या मैदानामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे का? हो, 100% बैलगाडीचा सर्व संघटनांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे आणि त्यांच्या संगनमतानुसारच आपण हे आयोजन केलेलं आहे. बरं. त्याचबरोबर आता आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस सायंकाळी 3-4च्या पुढं हजेरी लावतोय. त्यानंतर आपल्याला समजा निसर्गाने साथ नाही दिली तर कसा निर्णय असणार आहे तुमचा मैदानाच्या संदर्भामध्ये? आपण जिथं मैदान आयोजित केलं आहे तिथं जर थोडा बहुत पाऊस पडला तर आपलं मैदान पूर्ण होऊ शकतं. जर मैदान पूर्ण नाही झालं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि आपले आयोजक विश्वसंग्राम फाउंडेशन हे योग्य ते निर्णय घेतील. जाता आता शेवटचा प्रश्न, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही, कोणत्याही प्रकारचा असला कुठलाही प्रकार या मैदानात होणार नाही. त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार का? हो, 100% शासकीय नियमानुसार पशुवैद्यकीय अधिकारी तिथं उपस्थित असणार. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे का? हो, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली? पिण्याची पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली. चालते. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध समालोचक किरण भिसे सर. 28 तारखेच्या मैदानासंदर्भात काय सांगाल? नमस्कार. मला वाटतं दुसऱ्या पर्वातले दुसरं मैदान आहे. माननीय संग्रामदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं, ज्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं फक्त बैलगाडी मालकाचा विचार करून आणि सामान्य बैलगाडी मालकाला न्याय देण्यासाठी आज या ठिकाणी मैदान आयोजित केलं जातं. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानामध्ये कोणावरती अन्याय केला जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या मैदानात कोणाचा वशिला चालत नाही. मग तो मोठा असो सामान्य असो का, सर्वांना या ठिकाणी समान न्याय दिला जातो आणि फक्त बैलगाडी मालकाच्या हितासाठी हे मैदान आयोजित आहे. या ठिकाणी बक्षिसाचा क्रम बघा आणि या ठिकाणी क्वार्टर फायनली सेपरेट पळवलं जाणार आहे. त्याच्यामुळे जो सेमीला 2 नंबरला उतरणार आहे तो पण जाताना बैलगाडी मालक खुश होऊन या ठिकाणी मैदानातनं जाणार आहे. तर अजून काय सांगाल, काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? आव्हान म्हणजे फक्त आज हे मैदान 28 तारखेला आयोजित केलं जाते ते फक्त बैलगाडी मालकांसाठी आयोजित केलं जाते. त्यामुळे या ठिकाणी संबंध महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी बैलगाडी मालकांनी यावं. पळण्यासाठी रान एकदम रुंदावण आहे, फाटीचा कोणताही प्रॉब्लेम नाही आणि सुंदर नियोजन आहे. त्यासाठी फक्त बैलगाडी मालक आपला प्रसिद्ध लाख मुलाचा आपण उपस्थित राहून या ठिकाणी सहकार्य करा एवढीच विनंती. धन्यवाद.